मुंबईमध्ये धोकादायक झाडाचा तिसरा बळी गेलाय। कुर्ला पश्चिम इथल्या नौपाड्याच्या कमानी परिसरात झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। झाड कोसळून दगावल्याची ही आठवडाभरातली दुसरी घटना आहे। या दुर्घटनेनंतर आता स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मुंबईत धोकादायक झाडाचा आता हा तिसरा बळी गेल्याची दुर्घटना आपण पाहतोय। कुर्ला पश्चिमेतील नौपाड्याच्या कमानी परिसरामध्ये हे झाड कोसळलं आणि यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। झाड कोसळून दगावल्याची आठवडाभरातली मुंबईतली ही दुसरी घटना आपण पाहतोय। या दुर्घटनेनंतर स्थानिकांमध्ये देखील आता संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते आहे। तर या 3 दिवसांच्या माध्यमातून आपण पाहतोय, सुरुवातीला 30 जूनला चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळलं, उन्मळून पडलं। त्यामध्ये एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर नारळाचं झाड पडून 3 जुलैला एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आता कुर्ल्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीचा हा मृत्यू झाला। तर झाड कोसळून दगावल्याची ही आठवडाभरातली दुसरी घटना आपण पाहतोय। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासूनची ही तिसरी घटना आपल्याला म्हणावी लागेल, त्यामुळे निश्चितच स्थानिकांमध्ये एक प्रकारे संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते। नेमकं काय घडलेलं आहे? कुर्ला येथील फिनिक्स मॉल जवळ ही घटना घडलेली आहे। युनुस कुंदावाला हे वरिष्ठ नागरिक आहेत, ते या परिसरातून जात होते। त्यावेळेला अचानक या झाडाची एक मोठी फांदी आहे ती कोसळली आणि त्यांच्यामध्ये हे अडकले गेले। इथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना थेट या झाडाच्या या फांद्यांमधून बाहेर काढून त्यांना थेट रुग्णालयात दाखल केलेलं होतं, परंतु तत्पूर्वी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। खरं तर ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पालिका प्रशासनाकडून तात्काळ इथला जो कंत्राटदार आहे त्याला याची सूचना देण्यात आली आणि तेव्हा या झाडाच्या ज्या फांद्या आहेत, ही घटना घडल्यानंतर त्या ज्या धोकादायक फांद्या आहेत त्या कापण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे स्थानिकांमध्ये साहजिकच रोष आता निर्माण झालेला आहे, कारण जेव्हा झाडांच्या छाटणी करायची होती त्यावेळेला पालिका प्रशासनाकडून ही छाटणी करण्यात आली नव्हती आणि जेव्हा एखाद्या इसमाचा मृत्यू होतो या घटनेमध्ये तेव्हा पालिका प्रशासनाला जाग येते आणि नंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी नंतर झाडांची छाटणी जी आहे ती केली जाते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबई उपनगरातच आता हा दुसरा झाडं कोसळल्यामुळे किंवा झाडांच्या फांद्या पडल्यामुळे झालेला बळी म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीने पालिका प्रशासनाकडून जी झाडांची धोकादायक झाडं असतील किंवा झाडांची छाटणी आहे ती वेळेत केली जात नाही आणि त्यामुळे ह्या ज्या घटना घडत आहेत तर आता याला नेमका जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण जातोय। कंत्राटदारावर नेहमी पालिका प्रशासनाकडून जे आहेत ते आरोप केले जात असतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतात, परंतु पालिका अधिकारी देखील या ठिकाणी प्रत्यक्ष जेव्हा जागेची या झाडांची या ठिकाणी नेमकी छाटणी झालेली आहे का याची पाहणी करत नाही का, असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातो आहे। ही जी घटना ज्यावेळी सकाळच्या सुमारासच घडलेली आहे, पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आत्ता हा मुंबई उपनगरातला खरं तर दुसरा बळी म्हणावा लागेल आणि याआधी दुचाकी स्वाराच्या अंगावर जेव्हा झाड कोसळलं तो देखील, म्हणजे मुंबईमध्ये आतापर्यंत झाड कोसळून माणसं दगावण्याची ही तिसरी घटना आहे। निश्चितच आणि अर्थातच अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय 3 मुंबईकरांचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे आता याची जबाबदारी निश्चित होणं देखील अत्यंत गरजेचं आहे। मात्र अमोल, आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांपासून पावसाळा सुरू झाल्यापासून ज्या पद्धतीच्या घटना समोर येत आहेत, वारंवार महापालिकेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र जबाबदारी झटकण्याचे देखील प्रकार आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळतात आणि पावसाळापूर्व जी कामं असतात ती झालेलीच नाही आहेत असंच आता आपल्याला म्हणावं लागेल। निश्चितच जर आपण पाहिलं तर मान्सूनपूर्व जी कामं असतात, खरं तर यावेळेला पालिका प्रशासनाने नालेसफाईकडे जास्त भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ही वृक्षांची जी छटाई आहे ती मात्र जी अपेक्षित असते त्या पद्धतीने झालेली नाहीये। खरं तर पालिका प्रशासनाकडून कंत्राट दिलं जातं प्रत्येक विभागांमध्ये, परंतु अनेक ठिकाणी हे कंत्राटदार जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी फक्त वरकरणी वृक्षांची छाटाई केली जाते आणि फक्त एक स्वतःचे बिलं काढण्यासाठी त्यांच्याकडून काहीसे जे मेन जी मुख्य झाडं आहेत तीच फक्त तोडली जातात आणि इतर झाडांकडे दुर्लक्ष केलं जातं। फक्त जे मुख्य रस्ते आहेत तिथेच फक्त वृक्षांची छटाई आहे ती केली जाते।
जेणेकरून कुठल्याही लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी लक्ष जाऊ नये, परंतु जे आतले रस्ते आहेत, जे अडगळीची जी जागा आहे त्या ठिकाणची मात्र वृक्षांकडे आहे ती दुर्लक्ष केलं जातं कंत्राटदारांकडून, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या आता समोर येत आहेत. निश्चितच, आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर आता मुंबई महापालिकेचं प्रशासन या संदर्भात काय स्पष्टीकरण देतं ते देखील आपल्याला पाहायचं. धन्यवाद अमोल या माहितीसाठी. मुंबईमध्ये धोकादायक झाडांनी हा तिसरा बळी गेलेला आहे. मुंबईमध्ये खरं तर मरण स्वस्थ झालंय की काय असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीच्या घटना दररोज घडतायत. सकाळी घरातनं निघालेला माणूस संध्याकाळी घरी परतेल की नाही अशा पद्धतीची त्याच्या कुटुंबाला चिंता वाटावी इथपर्यंत परिस्थिती आज आलेली आहे. मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून दररोज अशा पद्धतीच्या घटना आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धोकादायक झाडांनी हा तिसरा बळी घेतलेला आहे. कुर्ल्यामध्ये झाड कोसळून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांमध्ये हलगर्जीपणा झाला का, त्याची जबाबदारी आता कोण निश्चित करणार हा देखील एक महत्त्वाचा सवाल आहे. नाले सफाई असेल, ड्रेनेजची कामं असतील, ट्री कटिंग असेल, ट्री ऑडिट असेल, सेफ्टी ऑडिट झालं नव्हतं का, झालं असेल तर तरी देखील अशा पद्धतीच्या घटना का घडतायत, धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष केलं गेलं का, याच्यामध्ये नेमकं आता जबाबदार कोण, असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर आज विचारताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुर्ल्यामधल्या स्थानिकांमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय संतापाची लाट असणारच आहे. का वृद्ध व्यक्तीचा नाहक बळी गेलेला आहे. मुंबईच्या रस्त्यांवरून चालणं हे एक प्रकारचं धोका झालेला आहे का पावसाळ्यामध्ये. सकाळी घरातून निघताना आता 100 वेळा विचार करावा लागतोय. तुम्ही पावसाळ्यामध्ये टाकत असलेलं प्रत्येक पाऊल हे धोकादायक ठरतंय, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय. आणि त्यामुळंच गेल्या काही दिवसातला आपण पाहतोय हा झाडाचा तिसरा बळी अशा पद्धतीनं आपल्यामध्ये पाहायला मिळतोय. तर तुम्ही देखील आता काळजी घ्या, मोठ्या झाडांखाली थांबणं टाळा. मुंबईकरांनी ही काळजी घेणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. झाडांखाली वाहनं पार्क करू नका. आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, आता आपल्याला आणखी किती दिवस याच विषयावर बोलावं लागणार आहे असा खरं तर प्रश्न पडतोय, कारण दररोज मुंबईकरांचा जीव अत्यंत धोक्यात आलेला आहे. घरातून बाहेर निघताना संपूर्ण कुटुंबाला चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली. आता कुर्ल्यामध्ये झाड कोसळलं आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. प्रथम म्हणजे वृद्ध व्यक्ती जी मरण पावली आहे त्याच्याबद्दल खरंच सहानुभूती, श्रद्धांजली काय म्हणावं आपल्या शब्दात आता आपण मांडावी हा प्रश्न आम्हालाही पडलाय. गेल्या 4 वर्षात प्रशासक बसवले, मोठ्या प्रमाणात सीसी रोड केले, उद्यानच्या लोकांनी कळवलं ही झाडाची मुळं कोसळली आहेत, इथे माती टेबल व्हायला पाहिजे, तरी लक्ष दिलं जात नाही. म्हणजे हा जो काही मला काही कळत नाही की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे त्या माध्यमातून की नागरिक जगला पाहिजे. म्हणजे कामं व्हायला पाहिजे त्याबद्दल नो डाऊट, पण मग कामांबरोबर ती जी काळजी घ्यायला पाहिजे असते त्या स्कोप ऑफ वर्क मध्ये लिहिलेलं असतं 2 ते 3 फुटाचं एक मड टेबल ठेवा आणि त्यामध्ये त्या जाळ्या आहेत पावसाळी वाहून जाण्याच्या, सगळं येते. कुठेही जर सकट रोड बनवले झाडं उन्मळून पडणार ना. आणि त्यासाठी आम्ही कंटिन्यू आमचा कंटल शोच आहे की आपण विशेष सभा लावा. आमचे लोक जे आमचे नगरसेवक तुम्हाला सांगतील सगळे की कुठे रिच आहे, कुठे हाय रिच आहे, कुठे झाड पडण्याची भीती वाटते, अजून ट्रेनिंग झालं नाहीये, करायला लागेल. हे आधी एप्रिल मे महिन्यात जर आपण घेतल्या असत्या आणि त्या अनुषंगाने आपण ऑर्डर दिल्या असत्या तर कदाचित आज एवढी मनुष्यहानी झाली नसती. मी अधिकार माझा आहे, जबाबदारी कोणी घ्यायची. बरोबर. किशोरीताई, तुम्ही देखील मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहात आणि पावसाळापूर्व कामांचा या सर्व गोष्टींचा तुम्हाला देखील अनुभव आहे. मात्र यावेळेस काय नेमकं चुकतंय, काय घडतंय असं वेगळं ज्यामुळे अशा सातत्यानं घटना घडतात? तुम्ही जर बघाल तर 2022 ते 26 100च्या वर माणसांचा मृत्यू झालाय. 4 वर्षात प्रशासक म्हणून ज्यांनी काम केलं महापालिकेने आणि काय काय कामं केली, कशी करत होते याची पण श्वेतपत्रिका आम्ही मागतोय, ती पण दिली जात नाही. त्याच्यानंतर महापौर आले, सगळे आम्ही निवडून आलो तर जी एक विशेष सभा
का लावायची असते तर गेल्या 4 वर्षात कोणीच नव्हतं आपण, कारण आम्ही कंटिन्यू निवडून आलेली लोक आहोत. हो. पण ज्यांनी 1 वर्षाचा गॅप, एक टर्मचा गॅप, 4 वर्षाचा गॅप, 9 वर्षांनी तुम्ही आलात, तर 9 वर्षाची मुंबई कशी आहे ह्याच्यासाठी विशेष सभा महापौरांनी लावायलाच पाहिजे होती. हो. आणि जर लावली नाहीत आणि त्याच्यावर आम्ही पत्र दिली तर त्या मसुद्यावर सही नसते, सही करत नाही. काय म्हणावं, हे दुर्दैव आमचं. किशोरीताई, तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा मांडला, कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अशा पद्धतीनं ट्री कटिंग करण्यासंदर्भातले, मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं, फक्त कागदी घोडे नाचवले गेले. असं तर आता दिसतंय आणि त्याच्यासाठी आपल्या नगरसेवकांचा पण अंकुश असला पाहिजे. याच्यासाठी आमच्या सभागृहाच्या प्रमुख महापौरांकडे आम्ही बघतो. हो. महापौरांच्या याच्यामध्ये तुम्हाला तर मी एक पाठवेल, हो. बोलायलाच दिलं जात नाही. मग तुम्हाला कळणार कशा मुंबईच्या समस्या? प्रशासन तर काम नाही करत, मग समस्या कळणार कुठं? साक्षात्कार होत नाही. नगरसेवकांच्या बोलण्यानुसार, सांगण्यानुसार तो साक्षात्कार असतो. ऐकून घ्या. ठीक आहे किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. हा झाड आहे, पावसा अगोदर करोडोचा टेंडर आहे, झाडांची छटणी करायची आहे. अधिकाऱ्यांना सांगून सांगून थकलो, कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये. आज शेवटी झाड पडला, माणूस मेला, स्थानिक लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कॉन्ट्रॅक्टर आला, फटाफट झाड कटिंग करून तिथं फेकून निघून गेला, जसं काय या परिसरमध्ये काही झालेलं नाहीये. तुम्ही विचार करा, अधिकारी नाही आला इथपर्यंत, अजूनपर्यंत इथे कुठला लोकप्रतिनिधी नाही आला. तर आपण पाहतोय या स्थानिकांच्या काही प्रतिक्रिया आहेत. अधिकारी, लोकप्रतिनिधी अद्याप त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. स्थानिक लोकांनीच त्या वृद्ध व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. धोकादायक झाडांचा प्रश्न आता अत्यंत महत्त्वाचा होऊन बसलेला आहे आणि मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का, असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकर आज विचारताना आपल्याला दिसतो. तर आपण पाहतोय मलबार हिल, शिवाजी पार्क, दादरमधील सूर्यवंशी हॉलजवळ झाडं कोसळण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमधल्या या आहेत. दादर पूर्वमधील स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर देखील आपण पाहतोय झाड कोसळण्याची घटना घडली. माहीम असेल, वांद्रे पश्चिम असेल, सायनमध्ये देखील आपण पाहतोय झाड कोसळलेलं आहे. दररोज मुंबईमध्ये, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात, मुंबईच्या उपनगरामध्ये अशा पद्धतीनं झाडं कोसळण्याच्या घटना घडतायत, झाडांच्या फांद्या पडतायत. त्यामुळं ट्री कटिंग संदर्भात आधीच काळजी घेतली गेली नाही का? कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा झाला का? अधिकारी यामध्ये दोषी आहेत का? हे देखील आता अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.